लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका कसली खतरनाक मोडवरती चालू आहे. या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे विजयच्या समोर रम्याचं खरं रूप लग्नाच्या पहिल्याच रात्री अशा पद्धतीने आलेलं आहे की त्यानंतर मग आता त्याला स्वतःच रम्या पार्थशी जवळीक करते हे सत्य समजलंय. पण हे सत्य समजण्यासाठी आता इकडे एक मोठा डाव रचण्यात आलेला आहे. हा नक्की डाव काय होता आणि या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने रम्या अडकलेली आहे. बरं, इतकंच नाही तर आता इकडे आपल्या नंदिनीला एक नाही तर 2 गुड न्यूज मिळाल्यात. सगळं काय घडलंय पाहू. आता इकडे आपण तर पाहिलं की आतापर्यंत इकडे आता आपल्या नंदिनीला खूप मोठा आता ट्रॉमा होत होता. सारखं आता आपल्याला बाळ होत नाहीये हे सारखं तिला जे काही टॉर्चर होत होतं आणि त्याचमुळे आता मात्र इकडे नंदिनीला गुड न्यूज मिळाल्यावरती घरामध्ये सगळीकडे आनंद आहे आणि जो तो आता हा आनंद सेलिब्रेट करत आहे. ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आता मात्र हा आनंद सेलिब्रेट होत आहे आणि त्याच वेळेला इकडे आता एक वेगळीच गोष्ट घडले आणि ती म्हणजे लग्न करून आलेली आहे. ती म्हणजे आता इकडे रम्या आणि विजय यांनी लग्न केले. मुळातच हे लग्न केलेलं आहे ते म्हणजे या घरामध्ये आता रम्याने आपली बाजू सबळ व्हावी यासाठी आणि आता या सगळ्यामध्ये पार्थला अडकवण्यासाठी हे लग्न केलं असलं तरी सुद्धा तिचा हा घाणेरडा डाव सगळ्यांच्या समोर आता येणार असतो. त्यावेळेला रम्या आता सांगायला लागते की मी लग्न तर केलेलं आहे आणि मी लग्न करून आता इथेच राहणार आहे. इथून मी कुठेही जाणार नाहीये कारण हे माझं सुद्धा घर आहे. आणि त्यानंतर ती सांगायला लागते मला असं वाटतंय की तुम्हाला कुणालाच काही प्रॉब्लेम असायला नको आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अगं तू विसरलीस का, म्हणजे आता लग्न झाल्यावरती नवऱ्याच्या घरी जातात इकडे नाही येत, म्हणजे आता नवऱ्याच्या घरी जाऊन तू आता त्याच्या घरी राहायला पाहिजेस ना, तू इथे कशी काय आलीस. यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ मामी, माझी आई इथे राहते आणि त्याचमुळे मी सुद्धा इथे राहणार. यावरती मग आता पार्थ तिकडे सांगायला लागतो का तुझ्या नवऱ्याला त्याचं घर नाहीये का. इकडे जीवा पण खूप चिडलेला आहे आणि त्याच वेळेला जीवा सांगायला लागतो मला असं वाटते की तुम्ही आता तुमच्या घरी जावं, इथे राहण्यात काही पॉइंट नाहीये. त्यावरती ती सांगायला लागते जीवा हे तू बोलू नकोस, कारण काही झालं तरी सुद्धा हे माझं घर आहे आणि मी इथेच राहणार. प्रेक्षकांनो, सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे की हा सगळा जो काही प्रकार आहे तिने हा सगळा प्रकार मुद्दामच केलेला आहे सगळ्यांना त्रास देण्यासाठी. आणि हे सगळं ज्या वेळेला लक्षात आले तेव्हा सगळ्यांनी मिळून प्लॅन केलेला आहे. इकडे आता फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं की हे सगळं या दोघांनी का केलेलं आहे. तर आता इकडे सांगितलेलं आपण पाहिलेलं होतं की ह्या दोघांचा प्लॅन आहे, पण पुढचा प्लॅन काय आहे. तर आता विजयला असं वाटतंय की म्हणजे पार्थ हा आपल्या रम्यावरती डोळा ठेवून आहे आणि त्यामुळे विजय म्हणतो हे बघ तिकडे राहिलो ना की आता त्या पार्थला एक्सपोज करायला मला आता इतकं सोपं जाईल ना, तो तुझ्यावरती वाईट नजर ठेवून आहे हे मी सगळ्यांच्या समोर आणेन, तू काळजी करू नकोस. असं म्हणत तो खूप खुश झालाय की आता चोरावरती मोर करायचं आणि म्हणून तो आलाय. पण त्याला माहिती नाहीये की या मूर्ख म्हणजे रम्याचंच खरं रूप त्याच्या समोर येणार आहे. बरं, हे सगळं होत आता इकडे तोपर्यंत नंदिनीला चेक करण्यासाठी डॉक्टर येऊन गेलेत आणि डॉक्टर सांगतायत मला ना काहीतरी अनयुज्युअल ऍक्टिव्हिटी वाटतायत. आणि त्यावरती मग नंदिनी सांगायला लागते की काय झाले, काही हे आहे का. यावरती आता डॉक्टर सांगायला लागतात नाही मला आता खरं तर एक आता म्हणजे काहीतरी वेगळी शंका वाटते. आणि यावरती सगळेच जण आता घाबरलेत आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे डॉक्टरांना विचारतात की नक्की काय झालंय. डॉक्टर सांगतात तुम्हाला वाटतंय तशी घाबरण्यासारखी काही गोष्ट नाहीये, मला तर असं वाटतंय की एक नाही तर 2 किंवा 3 बाळांच्या हालचाली मला जाणवत आहेत. आणि हे ऐकून आता मात्र नंदिनीला इतका आनंद झालाय या सगळ्यामध्ये. आता मात्र जीवा सगळेच जण खूप खुश झालेले आहेत आणि सगळेच जण आता मात्र इकडे इतके एक्साइटेड आहेत. आणि त्यावरती जीवा म्हणतो बघा आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2-3 डोळे. ठीक आहे डॉक्टर, उद्याच्या उद्या आता आम्ही इकडे येतो हॉस्पिटलला, आपण सोनोग्राफी वगैरे सुद्धा करून टाकूया. असं म्हटल्यावर ती का कुणास ठाऊक पण आता नंदिनीचा चेहरा इकडे पडलेला आहे आणि ती विचार करते की नाही
काय करायचंय, म्हणजे आता तिला काही कळायलाच मार्ग नाहीये की या सगळ्यामध्ये आपण आता इतके टेन्शन का घेतोय. पण तिला का कोणास ठाऊक जुळतिळ ऐकल्यावरती खूप टेन्शन आलेलं आहे. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागते मानिनी, मला तर कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय. म्हणजे आता इकडे ही म्हणजे रम्या इथे का आले, हिचा काहीतरी डाव असणार आहे. आपल्या आनंदामध्ये आता विरजण पडायला नको. आणि त्यावरती जीवा म्हणतो, नाही, आपण आपल्या आनंदावरती विरजण पडू द्यायचं नाहीये. हे बघ, ती आता विजयचा वापर करून या घरामध्ये घुसलेली आहे ना. दादा, एक काम करायचं, आता त्या विजयलाच आपल्याला सगळ्यात महत्वाचे डोळे उघडायचे. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो आपली आयडिया. आणि आयडिया ऐकून मग मात्र सगळ्यांना इतका आनंद. आणि त्यावरती काव्या म्हणते, हा, हेच करायचंय. त्या विजयचे जर का आता डोळे उघडले ना, तो तर रम्याची साथ सोडेल आणि आपल्या मागचा हा सगळा ससेमिरा तरी टळेल. यावरती मग आता इकडे पार्थ सांगायला लागतो, बरोबर आहे, मला सुद्धा हे म्हणणं पटलेलं आहे. आपण या सगळ्यामध्ये आता मात्र जे काही आहे ते सगळं त्या विजयच्या समोर आणायचं. जी काही आता जीवाने आयडिया सांगितले ना, ती आयडिया अगदी योग्य पद्धतीने आता कामाला येणार म्हणजे येणार. आता सगळ्यांनी प्लॅन केलाय. या आता बरोबर का म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता रम्याला एक्सपोज करायचं. इकडे तो आता मात्र छानपैकी रम्या आणि विजयसाठी रूम सजवून त्यांना आता सरप्राईज द्यायचं आणि उलटा त्यांचा गेम त्यांच्यावरतीच उलटवायचा. हा आता डाव इकडे खेळलेला आहे. आणि त्यानंतर जीवा इकडे सुंदरपैकी त्यांच्यासाठी रूम सजवतो, जेणेकरून आता मात्र इकडे रम्याला विजय आवडत नाहीये. तिने फक्त लग्न केलंय हे फक्त आणि फक्त आता इकडे बदला घेण्यासाठी. हे सगळं सिद्ध करण्यासाठी पुढचं प्लॅनिंग सुरू झाले. आणि त्यानंतर मग आता मानिनी सांगते, एकदा का तुम्ही ठरवलेत ना, तसं सगळं झालं ना की या रम्याला घराबाहेर काढायला मी आता मोकळी. खरं तर ही रम्या तुमच्या चौघांच्या आयुष्यामध्ये लागलेलं ग्रहण आहे. कधी एकदा तिला या सगळ्यातून बाहेर काढते ना, असं मला झालेलं आहे. आणि त्यावरती जीवा म्हणतो, तू काळजी करू नको, काही झालं तरी सुद्धा हा प्लॅन माझा वर्कआउट होणार. कारण मी खरं एक गोष्ट सांगू का, तर तो विजय आहे ना, त्या विजयला खरं तर या सगळ्यामध्ये बाकी काही पडलेलं नाहीये. म्हणजे आता विजय खरं आहे, हिने काहीतरी खोटं त्याच्या डोक्यामध्ये टाकले. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये तो जर का आता त्याने जर का डोळे उघडले तर मात्र हिचं भांड फुटेल. पुढचं प्लॅनिंग ठरलेलं आहे प्रेक्षकांनो. आणि या सगळ्यामध्ये आता मात्र पुढे घटना अशी. इकडे आता वसू सांगते, जा तुझ्या रूम मध्ये जा, लग्न केलंयस ना तू, असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, हो लग्न तर मी केलेलं आहे, पण आता मी रूम मध्ये नाही जाणार. तुला तर माहिती आहे ना, लग्न फक्त मी या सगळ्यामध्ये यांना आता एक्सपोज करण्यासाठीच केलेलं आहे. आणि असं असताना मी आता तिकडे का जाऊ. नाही, मी आता अजिबात तिकडे जाणार नाहीये. मी या सगळ्यामध्ये का बरं जाऊ, मला खरंच काही कळत नाहीये. असं म्हटल्यावरती आता मात्र वसू सांगायला लागते, हे बघ अगं, जर का तू तिकडे गेली नाहीस ना, तर मात्र त्याला संशय येणार ना तुझ्यावरती, तुला लक्षात येतंय का. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, ठीक आहे मी जाईन, पण मी त्याला सांगणार आहे की इतक्यात तरी आपल्यामध्ये असं काही होऊ शकत नाहीये. असं म्हटल्यावरती वसू म्हणते, ठीक आहे, बघ आता तुला काय वाटतंय ते तू कर. आता त्यानंतर रम्या रूम मध्ये ये. आता विजय इकडे रम्याला सांगायला लागतो की काय झालं, तू आत्ता म्हणजे कुठे गेली होतीस इतक्या रात्री. यावरती ती सांगते, खरं सांगू का, तर आता विजय मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे. म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला असं वाटतंय की आत्ता इतक्यात आपण घाई करायला नको आहे. त्यावरती तो म्हणतो, घाई कसली घाई, आपलं तर लग्न झालेलं आहे ना. यावरती ती सांगायला लागते, नाही म्हणजे खरं सांगायचं तर आता लग्न झालं असलं तरी सुद्धा मला असं वाटतंय की आता आधी ह्या सगळ्यांना एक्सपोज करूया आणि त्यानंतर मग आता आपण आपलं म्हणजे जे काही असेल ते आयुष्य सुरू करू. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, पण त्याला घेऊन जीवा आणि नंदिनी हे आता पार्थच्या बेडरूम मध्ये आलेत. पार्थच्या बेडरूम मध्ये आता मात्र इकडे रम्या आलेली आहे. पार्थने आता मात्र तिला आपल्या बेडरूम मध्ये स्वतःहून बोलवलंय, पण याचा कोणताही पुरावा ठेवलेला नाहीये. मग काय, मग रम्या येते आणि ती सांगायला लागते, खरं तर आता मी त्याच्याशी लग्न केलंय. हे म्हणजे काय, फक्त आणि फक्त त्याला आता म्हणजे तुझ्याशी हे करण्यासाठी. पण तू जर का आधीच मला जर का बोलला असतास ना की आता तुझं सुद्धा माझ्यावरती तितकंच प्रेम आहे, तर मी कशाला त्या विजयच्या सोबत आता वेड्यासारखं लग्न केलं असतं. जाऊ दे, अजूनही काहीही बिघडत नाहीये.
मी या सगळ्यामध्ये आता मात्र अजूनही तुझीच आहे, मी त्याला आता एका झटक्यात सोडून देईन असं म्हणत विजयला जे काही आता मूर्ख बनवलेलं आहे ती सगळी गोष्ट आता लक्षात आलेली आहे. बरं, हे सगळं झाल्यावरती आता मात्र विजयच्या समोर सगळं सत्य जरी आलं असलं तरी सुद्धा ही नालायक मात्र आता इकडे रम्या या सगळ्यामध्ये एक्सपोज